नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी साठी ऍडमिशन कसं घ्यायचं आहे, ज्याला आपण DSY बी फार्म असंही पण म्हणतो शॉर्टमध्ये। तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप गाईड मी तुम्हाला याच्यामध्ये करणार आहे आणि डॉक्युमेंट्स कुठले रिक्वायर्ड आहेत तर ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा तुम्ही कुठल्या प्रोसेसमध्ये आहेत। ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स ॲट फॅलिसिटेशन सेंटर्स, म्हणजे हे कॉलेज आहे फॅलिसिटेशन सेंटर। म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला आता करायचं आणि व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला आता सध्या करायचं आहे। त्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे मेरिट लिस्ट, फायनल, प्रोव्हिजनल आणि त्यानंतर हे 4 कॅप राउंड्स। तर हे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे हे सध्या ह्या स्टेपमध्ये तुम्ही आहात। कॉलेज सिलेक्शन लगेच नाही, हे मेरिट लिस्ट लागल्यानंतर असणार आहे। तर सध्या फक्त एवढीच प्रोसेस तुम्हाला करायची जी व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे का ह्या सगळ्या प्रोसेस कशा करायच्या आहेत। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। गुगलमध्ये आल्यानंतर महासीईटी असं टाका, तुम्हाला पहिलंच पेज दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं बघा ऍडमिशन पोर्टल 2025-26, तर त्याच्यावरती क्लिक करा। खाली स्क्रोल करा, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये तुम्हाला दिसेल डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी, त्याच्यावरती क्लिक करा। आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइडला जे पॅनल दिसणार आहे, मोबाईल मध्ये जरी तुम्ही ओपन करत असाल तर ते 3 डॉट वरती तुम्ही क्लिक करा, हे पॅनल तुम्हाला ओपन होईल। आता हे जे मेन्यू आहेत त्यामध्ये कॅन्डिडेट लॉग इन, आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, कारण आपण नव्याने या गोष्टीवरती येणार आहोत। तर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहेत आणि ऍडमिशनचे नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे। तर या गोष्टी तुम्ही गरजेनुसार बघून घ्या। आपण कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कडे जाणार आहोत। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेज असं ओपन होईल। तर न्यू युजर वरती रजिस्टर करा, कारण आपण फर्स्ट टाइम करत आहोत। त्यानंतर इथं विचारलेलं आहे नेम, फर्स्ट नेम अँड मिडल नेम ॲज पर SSC अँड HSC मार्कशीट। तर तशाच पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे फर्स्ट नेम अँड मिडल नेम। फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव, आणि लास्ट नेम ते पण तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा ईमेल ID आणि तुम्हाला पासवर्ड इथं टाकायचे। तर पासवर्ड टाकताना हे लक्षात घ्या की 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे आणि मॅक्सिमम 16 कॅरेक्टर पर्यंत चालू, मिनिमम 8 कॅरेक्टर्स, आणि त्याच्यामध्ये एक नंबर असला पाहिजे, एक अप्पर केस लेटर, एक लोअर केस लेटर आणि एक स्पेशल कॅरेक्टर। जसं की माझं नाव विक्रांत आहे, मग V कॅपिटल असणार आहे आणि सपोज मी @123 असं टाकणार आहे, म्हणजे हे सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये येऊन जातात, हे लक्षात घ्या। त्यानंतर पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि रजिस्टर वरती क्लिक करायचे। एकदा तुम्ही ईमेल व्हेरीफाय करण्यासाठी रजिस्टर केलंय तर तुम्हाला असा मेसेज येतो आणि तुम्हाला इथं तुमच्या ईमेल ID मधून तुम्हाला एकदा व्हेरीफाय करायचं आहे आणि त्यानंतर क्लिक हिअर टू रीलॉग इन असं क्लिक करायचंय। तुम्ही पुन्हा आहे त्याच पेजवरती रिटर्न येणार आहात। तुम्ही आता रजिस्टर केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला साइन इन करायचंय। आता जो रजिस्टर्ड ईमेल ID वापरलाय आणि पासवर्ड जो तुम्ही टाकला होता तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून साइन इन करायचा आहे। जसंही तुम्ही लॉग इन करतात तर व्हेरीफाय ईमेल साठी एक ऑप्शन येतो आणि तो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हे असं पुन्हा ऑप्शन येईल, तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन करा। तर इथं पर्सनल डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत। त्याच्यामध्ये मोबाईल नंबर, तो जो मोबाईल नंबर आहे तो चालूच टाका, कारण OTP तुम्हाला येणार आहे व्हेरिफिकेशन साठी। फादर नेम टाकायचं, ओनली फर्स्ट नेम, बाकीचं टाकायचं नाही। मदर नेम, फक्त मदर नेम एकच टाकायचं आहे, म्हणजे आईचं नाव पहिलंच। जेंडर सिलेक्ट करा, रिलिजन इंडियन, त्याच्यानंतर फॅमिली इन्कम, तर इथं विंडोज दिलेल्या आहेत, तुमच्या उत्पन्नानुसार तुम्ही ते सिलेक्ट करून घ्या। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं, पहिल्यांदा स्टेट सिलेक्ट करा, म्हणजे ऍड्रेस, थोडक्यात हा जो ऍड्रेसचा पार्ट आहे त्या ऍड्रेस सिलेक्ट करून घ्या, भरून घ्या सगळं। आणि त्यानंतर तुम्ही जसं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतात तसं तालुके येतील, त्याच्यानंतर त्याच्यातले विलेज येतील, पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर पुन्हा एकदा टाकायचा आहे, तो कंपल्सरी आहे। STD कोड हा टाकला नाही तर चालेल, कारण इथं रेड नाहीये। करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेम असेल तर तो तुम्ही सेम म्हणा, तुम्हाला पुन्हा टाकण्याची गरज नाही। आणि त्याच्यानंतर पुढे ऑप्शन्स आहे अदर डिटेल्स। तर अदर डिटेल्स मध्ये युअर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, जर तुम्ही असाल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा।
आणि डिसेबिलिटी तुम्हाला याचं सर्टिफिकेट लागेल असेल तर त्यानंतर तुमचं पासिंग इयर किती कोणतं होतं 10वीचं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट द स्कूल स्टेट, तर महाराष्ट्र तुमचं असणार आहे. त्यानंतर पुढे काही डिटेल्स येतील तर ते तुम्हाला टाकत चालायचे, जसं की तुम्ही 12वीला कधी होतात तर ते तुम्हाला टाकायचे आणि त्यानंतर सेव्ह द चेंजेस वरती क्लिक करायचे. बाकीचे डिटेल्स पण याच्यामध्ये येतील, ते जसे येतील तसे तुम्ही टॅब भरताल तसे ते ओपन होतील आणि मग सेव्ह करा. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जसं सेव्ह करतात तसं इथं सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, तर त्याच्यावरती क्लिक करा. तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वेगळे कोर्सेस दिसतील. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकाच लॉग इन मधून ह्या सगळ्या कोर्सेसला तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन फार्मसी त्याच्यावरती क्लिक करत आहोत. तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल आणि चालू मोबाईल नंबरच टाका, जेणेकरून ओटीपीला काही अडचण येणार नाही. आता ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथं ऍप्लिकेशन फॉर्म येईल. तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, त्याच्यावरती क्लिक करा. ऑलरेडी फिल रजिस्ट्रेशन डिटेल्स हे झालेले होते आपले. आता सिलेक्ट स्क्रुटिनी, तर डाव्या बाजूला तुम्हाला इथं लिंक दिसेल, इथं क्लिक होत नाहीये, तुम्ही डाव्या बाजूला या सिलेक्ट स्क्रुटिनी. तर ई स्क्रुटिनी करा किंवा फिजिकल स्क्रुटिनी करा. बेस्ट वे आहे का तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करून घ्या जवळपासच्या कॉलेजला, कारण कधी कधी डॉक्युमेंटचा घोळ होतो आणि नंतर ई स्क्रुटिनीमध्ये ते जरा अडचणी येतात. त्यापेक्षा बेस्ट वे आहे पटकन जाऊन कॉलेजला ते करून घ्या. सेव्ह अँड प्रोसीड करा. त्यानंतर तुम्हाला इथं एफसी साठी म्हणजे जे काही कॉलेजेस आहेत तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहेत. तर तुम्ही डिस्ट्रिक्ट निवडा आणि त्या डिस्ट्रिक्टच्या बेसिसवरती तुम्हाला कुठलं एफसी पाहिजे. जसं की मी आता नाशिक ते निवडतो आहे आणि तिथलं कोणतं एफसी आहे तर हे एफसी इथं तुम्हाला दिसतील. एकदा तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलं की नंतर तुम्हाला इन ऍप्लिकेशन टाईप, तर हे आपलं डी फार्म कोर्स पास आउट आहात त्यासाठीच आपण ऍप्लिकेशन करत आहोत. ही प्रत्येक वेळेस कन्फर्मची विंडो येतच आहे. तर कॅन्डिडेट टाईप मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट हे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असतात, म्हणजे टाईप ए ज्यांची HSC आणि SSC हे दोन्ही महाराष्ट्रातच झाले आहेत आणि डोमिसाईल पण महाराष्ट्र. बाकीच्यांनी गरजेनुसार तुम्ही वाचून घ्या कुठल्या टाईप मध्ये तुम्ही बसताय, जर पहिल्या टाईप मध्ये नसेल तर. त्यानंतर पुढे येणार आहे टाईप ऑफ कॅन्डिडेचर महाराष्ट्र स्टेट ए. तर तुम्ही डिप्लोमा कोणत्या डिस्ट्रिक्ट मधनं केलाय ते तुम्हाला टाकायचे. जसं की माझं नाशिक होतं तर मी नाशिक टाकणार आहे. आणि डिस्ट्रिक्ट कोणती, तर सपोज डिप्लोमा जे आहे ते पण मी नाशिक मधूनच केलं आहे. आता हे 12वी आणि डिप्लोमा दोन्ही पण मी नाशिक मधूनच केलेलं आहे. आता आपण कॅन्डिडेट टाईप ए चा आहोत तर त्याच्यासाठी काही प्रमाणपत्र लागेल, म्हणजे सर्टिफिकेट लागेल. एक तर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे, तर माझ्याकडे हे आहे, किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वरती तुमचं बर्थ प्लेस जर मेन्शन केलेलं असेल तर तेही पण चालेल. तुम्हाला हे नंतर चेंज पण करता येईल जसं तुमच्याकडे डॉक्युमेंट त्या पद्धतीत असेल त्यांनी. त्यानंतर कॅटेगरी डिटेल्स, तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करतात तर हे तुम्हाला टाकायचं. सपोज तुम्ही जनरल वरती जर क्लिक केलं तर तुम्ही EWS मध्ये आहात. सपोज रिझर्व्ड कॅटेगरी जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करायला लावतील ते. त्याच्यामध्ये कास्ट कुठली आहे ते पण तुम्हाला सिलेक्ट करायचं. जसं की सपोज मी इथं OBC सिलेक्ट केलंय तर OBC मध्ये कुठली सब कॅटेगरी आहे, त्यानंतर कास्ट कुठली आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे का तर ते पण तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर पुढं फिजिकली डिसेबल आहात का, तर याचं सर्टिफिकेट असेल तरच येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. डिफेन्स मधून तुम्ही करणार आहात का, जर डिफेन्स मधून नसेल तर नो करा. शक्यतो ह्या दोन्ही गोष्टी नसतातच, खूप कमी स्टुडंट त्यांच्याकडे ह्या गोष्टी असणार आहेत. त्यानंतर नॅशनॅलिटीसाठी तुम्ही काय देणार आहात. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल बाय तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर तरी चालेल. आणि तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वरती शक्यतो इंडियन असं लिहिलेलं असतं तर ते पण चालेल, किंवा बर्थ सर्टिफिकेट हे पण चालेल. आता माझे स्कूल लिव्हिंग म्हणजे तुम्ही जी रिसेंट जी एक्झाम पास आउट केलेली आहे, म्हणजे डिप्लोमा एक्झामची पास आउट केलेली आहे त्या संदर्भात हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. स्कूल लिव्हिंग म्हणजे हे कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, ते बाय डिफॉल्ट नाव आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर पुढे आलं ते म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स. तर क्वालिफिकेशन डिटेल्स जे आहेत
तर ते तुम्हाला इथे एंटर करायचे. तुमचा सीट नंबर काय होतं 10वीला, पासिंग इयर कुठलं ते आपण ऑलरेडी टाकलं होतं, त्यामुळे ते तसं आलंय. त्यानंतर ॲग्रिगेट मार्क्स हे सगळं विचारलेलं आहे. डिप्लोमा तुम्ही पास आहात का? येस, पास आहोत. त्यानंतर हे तुमचं पॅटर्न जे होतं ते अॅन्युअल पॅटर्न आहे, आपल्याकडे सेमिस्टर पॅटर्न नाही आहे. त्यानंतर डिप्लोमा फायनल इयर सीट नंबर तो एक विचारलेला आहे, आणि एनरोलमेंट नंबर. तर हे तुम्हाला दोन्ही पण रिझल्ट वरती भेटून जातील. पासिंग इयर हे पण तुम्ही रिसेंटलीच पास झाले आहात. त्यानंतर डिप्लोमा कोर्स, तर कोणता डिप्लोमा, तर इथं फक्त फार्मसीचं ऑप्शन आहे ऍक्च्युली. आणि डिप्लोमा इन्स्टिट्यूट कोणतं होतं, तर याच्यातून तुम्हाला इन्स्टिट्यूटचं नाव चेक करायचं आहे. आता जसं की मी नाशिक टाकले होते, त्याच्यामुळे नाशिक मधलेच इथं येणार आहेत, कारण ऑलरेडी मी एकदा नाशिक टाकलं होतं. आता माझं झालंय हे प्रवरा एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी. ओके, तर हे MSBT ॲफिलिएटेड आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा इंग्लिशमधनंच केलेलं आहे, येस करा त्याला. 12वीचे डिटेल्स तुम्हाला इथं टाकायचे आहेत, आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्ही एकदा सेव्ह केली का तुम्हाला पुन्हा पर्सनल डिटेल्स हे सेव्ह करण्यासाठी येतात. तर जे काही असतील ते तुम्ही इथं सेव्ह करून बघून घ्या. जर काही चुकीचं असेल तर ते तुम्हाला एडिट करता येईल, आणि नंतर कन्फर्म. त्यानंतर तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे. बट हे लक्षात घ्या की फोटो विथ सिग्नेचर हे तुम्हाला अपलोड करायचे ऑफ लास्ट 3 months. तर रिसेंटचा फोटो तुम्ही वापरा, आणि याच्यासाठी तुम्हाला खाली यायचे चूज फाईल, आणि चूज फाईल केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचे. तुमचा फोटो इथं रिफ्लेक्ट होईल. आता पुढे ऑप्शन येणार आहे तो म्हणजे डॉक्युमेंट डिटेल्स. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स इथं जेवढे जेवढे तुम्ही दिलेले आहात तर ते तसे येतील. म्हणजे जसं आपण वरती भरतोय, म्हणजे त्यातले काही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत 10वी 12वी, आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. स्कूल लिव्हिंग म्हणजे तुमचं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट. तर ज्याच्यावरती नॅशनॅलिटी आणि बर्थ प्लेस मेन्शन केलेला आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला इथे अपलोड करायचं. सगळ्यांना ते येणार नाही, जसे तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करतात त्याप्रमाणे हे डॉक्युमेंट्स येत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर जे आहे ते 31 मार्च 2026 पर्यंत ते व्हॅलिड असलं पाहिजे, तरच ते घेतलं जाईल, नाही तर घेतलं जाणार नाही. तसे 3-4 दिवस लागतात नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी. जर नसेल तुमचं तर ते तुम्हाला इथं तुम्ही नव्याने काढून घ्या ते पटकन. आणि हे तुमचे डिप्लोमाचे जे मार्कशीट आहेत फायनल सेमिस्टरचे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे, फायनल इयरचे. आणि त्यानंतर सेव्ह प्रोसीड करायचं. आणि याच्यानंतर तुम्हाला फी भरायची आहे. तर ती फी तुम्ही QR कोड किंवा गुगल पे, फोन पे याने ती भरू शकतात. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.